नमस्कार मित्रहो. मी बघितली 18 जुलैला रिलीज झालेली वेब सिरीज स्पेशल ऑफ पार्ट 2. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत के मेनन, ताहिर राज, विनय पाठक, दिलीप ताहिल आणि प्रकाश राज. हल्ली उपलब्ध असलेल्या आणि नवीन येणाऱ्या किरकोळ वेब सिरीजपेक्षा आणि मूव्हीजपेक्षा ही स्पेशल ऑफ नक्कीच उजवी आहे. ह्यावेळीची सिरीज ही सायबर वॉरवर आहे. कसं भविष्यातलं युद्ध हे सीमेवर कमी आणि इंटरनेटवर जास्त लढलं जाईल याची एक कल्पना ही सिरीज आपल्याला करून देते. बाकी अंडरकव्हर एजंटने धोके पत्करणे, रॉ एजंटने आणि इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता शत्रूची माहिती पुरवणे किंवा प्रसंगी जीव धोक्यात घालून जमेल तितक्या शत्रूंना यमसदनी पाठवणे वगैरे हे सर्व आपण आधीच्या वेब सिरीजमध्ये सुद्धाही बघितले आहे. ते इथेही आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. ह्यातला प्लॉट हा मोठा आहे आणि थोडा गुंतागुंतीचा आहे. दिग्दर्शक नीरज पांडे असल्याने ते ओघाने येतच. ज्यांना लव्ह स्टोरी किंवा ड्रामा बेस्ड मूवी आवडतात त्यांच्यासाठी ही सिरीज नाही, पण ज्यांना थ्रिलर किंवा सायफाय मूवी आवडतात त्यांच्यासाठी ही सिरीज नक्कीच मस्ट वॉच अशी आहे. फक्त आधीच्या सिरीजपेक्षा खूप जास्त लांबीची आहे. एखादा एपिसोड सहज कमी करता आला असता. शिवाय मेन प्लॉटसोबत जे सबप्लॉट्स आहेत त्यांची तशी काही गरज नव्हती. ते मुख्य कथेला पूरक तर नाहीतच, शिवाय ते आपले ध्यान मुख्य कथेवरून हटवायचे काम करतात. त्यामुळे सिरीजची लांबी उगाच वाढली आहे. बाकी जेव्हा जेव्हा के मेनन स्क्रीनवर येतो तेव्हा तो त्याच्या ॲक्टिंगने, डायलॉग्सने किंवा ॲटिट्यूडने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्याने केलेल्या क्लुप्त्या, रचलेले डावपेच आणि क्षणाचाही विलंब न लावता पटापट घेतलेले निर्णय हे सगळं बघून आपल्याला थक्क व्हायला होतं. अर्थात हे सगळं आपण मागच्या सीझनमध्येही बघितले आहे, पण प्रेक्षक त्याचं हे रूप बघायलाच तर ही सिरीज बघतात, नाही का? ॲक्टिंगच्या बाबतीत बोलायचे झाले तर सगळ्यांनी छानच ॲक्टिंग केली आहे. खटकलेल्या गोष्टींबाबत बोलायचे झाले तर मला मुख्य पात्रांचे तोंडातल्या तोंडात बोलणे बराच वेळेस खटकले. महत्त्वाचे संवाद किंवा टेक्नॉलॉजीबद्दल काहीतरी सांगताना पटकन आणि निसटता काहीतरी बोलून गेल्याचे वेळोवेळी जाणवले. अजून सांगायचं झालं तर देशाच्या सर्वोत्तम असणाऱ्या सायंटिस्टला बंदी बनवल्यावर समोर मृत्यू दिसत असतानाही स्वतःच्या सुटकेसाठी काहीही न करणारा तो सायंटिस्ट खोटा, हतबल आणि अकार्यक्षम वाटतो. हँड टू हँड मारामारी काही ठिकाणी प्रभावी तर काही ठिकाणी लुटूपुटू वाटते. VFXचे काम अजून चांगले व्हायला हवे होते आणि ते मान मोडून मारण्याची क्रिया पुढल्या वेळी चांगली करावी. अगदी कांताराच्या शेवटच्या सीन इतकी अपेक्षा नाहीये, पण किमान पटेल अशी करावी. आणि त्याचबरोबर पळापळीचे, सर्च ऑपरेशनचे आणि इतर गप्पांचे सीन किती लांबवायचे यावर टीमने प्रकर्षाने विचार करायला हवा. कारण सिरीज बघताना प्रेक्षकांचा हात जर मोबाईलकडे जात असेल तर याचा अर्थ काय ते समजून जा. गेल्या सीझनमध्ये मोबाईलकडे हात गेला नव्हता. असो, मी स्पेशल ऑप्स पार्ट 2ला देईन 10 पैकी 7 मार्क्स. कारण देशभक्तीने भरलेली ही सायबर वॉर विषयीची सिरीज नक्कीच आपल्याला काहीतरी चांगलं आणि दमदार बघितल्याची फिलिंग देते. बाकी तुम्ही ही वेब सिरीज बघितली असल्यास तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. अजून असे व्हिडिओज बघायचे असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.